आचारसंहिता लागल्यामुळे कुठली अडचण निर्माण झाली हे होता कामा नये याकरता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब असतील, आमचे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट असतील, आम्ही सगळेच असू, त्यामध्ये काळजी जाणीवपूर्वक घेतली गेली आणि ते सगळं पत्रकार, इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया या नात्याने आपल्यालाही पाहायला मिळतं. 8वा हा शौर्य दिन आहे. इथं मी अभिवादन करतो सर्वांना. जय भीम. कोण आहे आज एकंदरीतच मला जे लोक भेटले त्यांनी सर्वांनी सांगितलं की प्रशासनाने अतिशय चांगल्या प्रकारची व्यवस्था केलेली आहे. मग त्याच्यामध्ये पुण्याचे जिल्हाधिकारी असतील, पुण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद असेल, पुण्याचे पोलीस खात्याचे सगळे आमचे शहराचे आणि ग्रामीणचे SP आणि CP असतील, सर्वांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं आणि सगळ्या डिपार्टमेंटनी अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन केलं. रात्री 12च्या दरम्यान गर्दी मोठ्या प्रमाणावर होती. आपल्याला सगळ्यांनाच माहिती की थंडी जवळपास 8 ते 10 टेम्परेचर हे आत्ताच्या वेळेस पुण्यामध्ये असतं. त्याच्यावर थंडीमुळं थोडंसं आत्ता संख्या कमी दिसते, पण जशी पुढचा आमचा अंदाज आहे 10-11च्या पुढं प्रचंड गर्दी पुन्हा वाढेल आणि त्याचा फार चांगली जे काही काळजी असते ती काळजी राज्य सरकारने घेतलेली आहे. जो काही निधी लागतो त्या निधीमध्ये देखील कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही अशा प्रकारच्या पहिल्याच सूचना देण्यात आलेल्या होत्या. तो उपलब्ध करून देण्यात आलेला होता. कारण आता मध्ये आपल्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर आपल्या महानगरपालिकेच्या आचारसंहिता सुरू आहे. त्यानंतर लगेचच जिल्हा परिषदेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं असं होता कामा नये की आचारसंहिता लागल्यामुळे कुठली अडचण निर्माण झाली हे होता कामा नये याकरता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब असतील, आमचे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट असतील, आम्ही सगळेच असू, त्यामध्ये काळजी जाणीवपूर्वक घेतली गेली आणि ते सगळं पत्रकार, इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया या नात्याने आपल्यालाही पाहायला मिळतं. दादा, जिल्हा परिषदची आचारसंहिता कधीपर्यंत लागू? ते मला माहिती नाही. तो निवडणूक आयोगाचा पूर्णपणे अधिकार आहे. निवडणूक आयोग त्याबद्दलचा निर्णय घेईल. परंतु मागे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं होतं की 31 जानेवारीच्या आत हे सगळं संपवायचं. परंतु नंतर सुप्रीमने सांगितलं की 50%च्या पुढं आरक्षण जाता कामा नये आणि मोठ्या प्रमाणावर काही विशेषतः विदर्भातला बऱ्याच जिल्हा परिषदा, नंतर उत्तर महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदा, आपल्या कोकणातल्या काही जिल्हा परिषद ह्या 50%च्या पुढं, मराठवाड्यातलं मला वाटतं 2 का काहीतरी आहेत, अशा जिल्हा परिषद 50%च्या पुढं आरक्षण गेल्यामुळं ते आरक्षण 50%च्या पर्यंतच घ्यायला सुप्रीम कोर्टाच्या सूचना आहे. त्याच्यामुळं आता निवडणूक आयोग ज्या 50%च्या आत आहेत त्या माझा अंदाज आहे. मी काही हे म्हणजे ठामपणे सांगू शकत नाही, पण त्या आधी होतील आणि मग ते 50% आरक्षणच्या आत आल्यावर बाकीच्या होतील. दादा, AB फॉर्मवरनं लय मोठा गोंधळ चालू आहे सध्या. पुणे महानगरपालिकेमध्ये बघता तुम्ही एकाच वर्गातनं 2-2, 3-3 फॉर्म दिले गेलेले आहेत. काय विषय? जास्तीचे AB फॉर्म त्यांच्याकडून जवळपास 70 AB फॉर्म वाटण्यात आले. ठीक आहे, त्या संदर्भामध्ये काल छाननी झालेली आहे. त्याच्यामुळं एक उशिरापर्यंत छाननी चाललेली होती सगळीकडंच. एकदा त्यातली यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्येक प्रभागात प्रत्येक अ, ब, क, ड ह्याच्यामध्ये कुणाकुणाचे किती अर्ज आलेले ते पाहिले जातील आणि त्याच्यातून काही जे काही आमचं ठरलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त गेले असतील तर ते मागे घेण्यात येतील. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.